शिंदखेडा तालुक्यातील विखरण देवाचे परिसरात बिबट्यासदृश प्राणी आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ बांधवांच्या वस्तीजवळ या प्राण्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. प्राणी दिसताच गावकऱ्यांनी तात्काळ शेतात एकच गर्दी केली. संभाव्य धोका लक्षात घेता ग्रामस्थांनी रात्रभर जागून पहारा दिला. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मेंढपाळांच्या जनावरांना धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे, मात्र अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. वनविभागाने तात्काळ पथक पाठवून पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विकरण परिसरामध्ये बिबट्या आढळून आला आहे, तरी विकरण परिसरातील नागरिकांनी सावध राहावे. आणि बिबट्या आज तुम्हाला माहिती सर्वांना किती मोठा प्राणघातक हल्ला करतो लोकांवरती, तरी प्रत्येकाने सुरक्षित राहावे. आणि इथल्या शेतकऱ्यांचे एक आव्हान आहे की शेतकऱ्यांची लाईट ही दिवसा झाली पाहिजे, तरी आपण त्यांच्याशी बोलू. रात्रपाळी नकोय बुवा, शेतकऱ्याचा जीवहानी होईल, त्याला शासनही जबाब राहील का? त्याच्यामुळे लाईटाचं जे लाईट केव्हाही दिवसपाळी झाली पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स दुधारी तलवार. ॲडव्होकेट भंडारी. AI भविष्यात आणखी काय काय घेऊन येणार याची कल्पनाही करवत नाही. त्यातून कोणीही सुटू शकणार नाही. AIचे फक्त 1% रूप दिसते आहे. AI म्हणजे दुधारी तलवार आहे. योग्य व्यक्तीच्या हाती पडली तर पराक्रम घडून इतिहास रचू शकतील, पण वाईट हाती पडली तर नरक यातना आणि विध्वंस नक्की, असे सूचक विधान ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी पत्रकातून व्यक्त केले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल अनेकांना माहीत झालेलं आहेच. जे काम मेंदूही सक्षमपणे करू शकत नाही ते काम हे नवे तंत्रज्ञान करून देतंय. आधी तर आपल्याला लोकेशन व मॅपवाल्या बाईचे कौतुक वाटायचे की कसे काय ती बरोबर आपल्याला योग्य लोकेशनवर नेते. ते नंतर सवयीचे झाले आणि नंतर अलेक्साबाईचे आगमन झाले. एखाद्या PA सारखी ती तुमचे कामे करू लागली, तेही दांड्या न मारता आणि बिनचूक. लोक एकदम खुश झाले आणि त्यानंतर या सर्वांवर वर्तान करणारे आले ते AI. याची मोहिनी अनेकांना पडली ती स्वाभाविक आहे, कारण या तंत्रज्ञानात काय नाही ते विचारा. त्यामुळे अगदी उच्च विद्याभूषित देखील याकडे वळले. AI फोटो एडिटिंग आणि क्रिएटिंगमध्ये इतकं प्रचंड विकसित झालं आहे की तुम्हाला मूळ चित्र कोणतं आणि डुप्लिकेट किती हेही झूम करून पाहिले तरीही कळणार नाही, इतकं फिनिश्ड लेवलचं काम यात होतं. अशी इतरही विविध कामे या ठिकाणी होतात. सोशल मीडिया आहे, त्यामुळे खाजगी जीवन इथं आणू नका. सोशल मीडियावर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे, विशेषतः महिलांचे फोटो पोस्ट करणे शक्यतो टाळा, कारण त्याचा मिसयूज AIच्या मदतीने होऊन नंतर पुढे ब्लॅकमेल, बदनामी असं चक्र सुरू होऊ शकतं. तसेच अजून एक म्हणजे सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही फोटो, व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवू नका आणि घाईत रिॲक्ट होऊन फॉरवर्ड करत बसू नका. थोडा वेळ थांबा, गुगलवर अथवा इतर सोर्सेसवर नीट त्याबद्दल शोधा, तेव्हा आपोआपच कळेल की ते सत्य आहे की फेक. तेव्हा सावध राहा. जर आपल्यासोबत अशा प्रकारचे काही गुन्हे घडले असतील तर आपण तात्काळ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी व डॉक्टर धनंजय देशपांडे, पुणे यांनी केले आहे. सोशल मीडियावर फोटोज अपलोड करतात, थांबा, तुमचे फोटोज मिसयूज होऊ शकतात. बरेचदा महिलांना, मुलींना सोशल मीडिया वेबसाईट्सवर फोटोज अपलोड करण्याचा फार जास्त ट्रेंड असतं आणि इथेच तुम्ही फसतायत, कारण फोटोज तुमचं मॉर्फिंग करून एक घाण फोटो सोबत मॉर्फ करून एक घाणेरड्या वेबसाईटवर देखील अपलोड करण्याचे काम हे सायबर गुन्हेगार नेहमी करत असतात. हे फोटोज त्या वेबसाईटला विकणं, त्यांच्याकडनं पैसे कमवणं हा त्यांचं पॅशन असतं. म्हणून फोटोज अपलोड करण्या अगोदर प्रायव्हसी सेटिंग्स करून घ्या की जेणेकरून तुमचे फोटोज किती लोक बघू शकणार, किती लोक तुमचे फोटोजला कमेंट शेअर करू शकतात, या सर्व गोष्टींचं तुम्हाला भान असायला पाहिजे. म्हणून फोटोज अपलोड करण्या अगोदर 100 वेळेस विचार करा. फॅमिली सोबत फोटोज, पर्सनल फोटोज हे अपलोड करणं टाळा. जर तुम्ही केलं असेल तर त्याला प्रायव्हसी आहे, तुम्ही त्या गोष्टींचा विचार करा आणि मग फोटोज अपलोड करा. हे मी प्रत्येक महिलांना, मुलींना नम्रपणे सांगेन की कारण आपण फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी, शेअर वाढवण्यासाठी, कमेंट्स वाढवण्यासाठी फोटोज अपलोड करतो, बट हे फोटोजचा गैरवापर नंतर आपल्याला कळतं. प्लीज
अवॉइड करा. इन केस तुमच्यासोबत काही सायबर फ्रॉड झाला असेल 19301945 या टोल फ्री नंबरला कंप्लेंट करा. स्वराज वॉशिंग सेंटर, धुळे शहरात प्रथमच TDS, pH मेंटेन, RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा. स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत, 14 तास उपलब्ध. 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, होम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध. आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल. एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेलजवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर. संपर्क 86 25 97 09 48.